स्वामी समर्थ. मी भावना स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता 11:15 वाजलेत आणि आज माझा वीक ऑफ आहे, सुट्टी आहे मला. तर मी दाखवते दिवसभर मी कसं काय करते. आज मग वीक ऑफ असल्यामुळे मी सगळं क्लिनिंग वगैरे करणार आहे घराची. चला तर दाखवते तुम्हाला. नाश्ता वगैरे करून झाला आहे माझा. मी मस्त पोहे बनवले होते नाश्त्याला आणि आता मी आवरते, नाश्त्याचे भांडे वगैरे घासून घेते, गॅसोटा वगैरे क्लीन करते. भांडे वगैरे धुवून झालेत माझे. आता कपडे वगैरे धुते. आज चांगलं ऊन वगैरे आहे, मस्त कपडे वगैरे सुकतील बाहेर. आणि आज खूप सारे कपडे धुवायला. सुट्टी असल्यामुळे मी सगळं ब्लँकेट वगैरे पण धुवायला टाकणार आहे. कितीही क्लीन करा, कितीही दिवसांनी क्लीन करा, तरी हा राडा होतोच. आता सगळं मी आवरून घेते पटपट. फायनली 1-1.5 तासाची मेहनत घेऊन आता सगळं काही असं आवरलं गेलं आहे. आणि माझा विचार चालू आहे की थोडंसं खाली मार्केटमध्ये जाते आणि काहीतरी घेते करून. टाईम भेटला तर मी नक्की जाईल आणि तुमच्यासोबत शेअर करेन की मी काय करते आणि मार्केट वगैरे कसं आहे ते मी एक्सप्लोअर करेल. कामातच दिवस गेला. मला काही साडीला फॉल बिडिंग वगैरे पण करायचं होतं, ते पण राहून गेलं. आता जस्ट माझं जेवण वगैरे झालं आहे आणि माझी थोडीशी क्लिनिंग बाकी आहे, ती मी करून घेते. दुपारचे कामं वगैरे करून थोडासा मी आराम केला आणि आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. आता वाजले 7. मी घरी असल्यामुळे लवकर स्वयंपाक करून घेते. आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे. मी कसे बनवते तुम्हाला दाखवते, चला. इकडे मेथीची भाजी घेतली मी धुवून आणि याच्यामध्ये आता मी हे हिरवी चटणीचं जे एक हिरवी मिरची आणि एक लसूण घेतला आहे ते मी याच्यात टाकून देणार आहे. पूर्ण वाटण टाकून झालं आहे. आता मी याच्यामध्ये थोडेसे ओवा टाकणार आहे. थोडेसे ओवा घेतले ते टाकणार आहे. नंतर थोडासा जिरा वगैरे टाकणार आहे. तर हे सगळं झालं आणि मी हिरवी चटणीचं वाटण टाकल्यामुळे त्याच्यामध्ये मी लाल चटणी एकदम कमी टाकणार आहे. आणि 2 जणांसाठीच बनवते मी, तर एवढीशी भरपूर झाली माझ्यासाठी चटणी. आणि थोडीशी मी कोथिंबीर वगैरे पण ॲड करणार आहे. आता टाकूया आपण मीठ. हे बघा, मीठ तुमच्या चवीनुसार टाका. मला जेवढं लागतं आहे मी तेवढं मीठ टाकते. मीठ टाकून झालं आहे. आता थोडीशी आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया. हे बघा, आता हळद टाकून झाली आहे.
मीठ हळद वगैरे टाकल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं बेसन ॲड करणार आहे. हे बघा, थोडंसं बेसन घेतलं आहे, अर्धा वाटी पण नाही, त्याच्यापेक्षा कमी आहे. बेसन झालं की आता मी कणिक ॲड करणार आहे. तुम्ही किती लोक आहेत त्याच्याप्रमाणे बनवा. मी 2 लोकांसाठी बनवते, तर मी याच्यात कणिक ॲड करते. हे बघा, कणिक वगैरे ॲड करून आता मी त्याला थोडंसं तेल टाकणार आहे वरून. हे बघा, मी एकदम किंचित तेल टाकलं आहे. आता मी याला मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. जेवढं आपण मेथी वॉश केली तर त्याच्यामध्ये पाणी असतं, म्हणून पहिले त्याच्यामध्ये मिक्स करायचं, मग नंतर तुम्ही पाणी टाकून मिक्स करा. हे बघा, असं हे पीठ मळून झालं आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. तेल लावून मी आता 2 मिनटं त्याला साईडला ठेवलं आहे. तोपर्यंत इकडे ठेचा वगैरे बनवण्याची मी प्रिपरेशन करते. आधी ठेचा वगैरे बनवून घेते, मग गरम गरम दशम्या सर्व करते. आता बघा, मिरच्या वगैरे मी भाजून घेते थोडंसं तेल टाकून तव्यावर. आता मी दशमी लाटायला घेते. याला काही तेल वगैरे नाही लावायचं, पहिले तव्यावर टाकल्यानंतर तेल लावायचं. आता बघा, मी गोलसर मस्त दशमी लाटून घेते. तुम्हाला पाहिजे तशा आकाराने तुम्ही बनवू शकतात. हे बघा, बघा किती छान दिसते कलरने दशमी. हे बघा, थोडंसं तेल वगैरे लावून घेते मी. तुम्हाला वाटलं तुम्ही तूप पण लावू शकतात, पण आम्हाला तेल आवडतं म्हणून आम्ही तेलच लावणार आहे. छान अशी भाजू द्यायची खरपूस. तुम्हाला जर कडक करायची तर कडक पण करू शकता, क्रिस्पी. ज्याला नरम आवडते, आमच्याकडे तर नरमच आवडतात, पण मला क्रिस्पी आवडते. तरी बाकीच्या नरम आणि बाकीच्या क्रिस्पी वगैरे बनवणार आहे. बघू शकता तुम्ही, ती छान झाली आहे. हे बघा, ठेच्याची रेसिपी. इथं मी मिरच्या घेतल्या आहेत आणि याच्यामध्ये मी आता लसूण ॲड. तुम्ही याला कांडू पण शकतात, पण मी कांडत नाही, जास्त करून मिक्सरमध्येच फिरवते. हे बघा, मी लसूण घेतला आहे आणि थोडीशी मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करणार आहे. कोथिंबीर तुम्हाला पडेल तर तुम्ही जिरं पण ॲड करू शकता, पण मला जिरे पण नाही आवडत. आणि आता मीठ टाकूया आपण. तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ पण घाला. मला जेवढं पाहिजे तेवढं मी ॲड केलं आहे. आता याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि दाखवते तुम्हाला. हे बघा, असं काही झालं आहे माझा ठेचा. बारीकच केला आहे मी, मला आणि आम्हाला बारीकच आवडतो. त्याच्यापेक्षा जाड असतो ठेचा, पण मला बारीकच आवडतो. हे बघा, असं काही रेडी झालं आहे माझा जेवणाचा ताट. ठेचा, त्याच्यावरती तेल टाकलं आहे, कांदा, घरचं बनलेलं लोणचं. असं मी एन्जॉय करणार आहे. आमच्या खानदेशात याला मेथीचे दशम्या म्हणतात. हे मेथीच्या दशम्या, ठेचा, असं मी काही. चला, मी जेवण एन्जॉय करते, या तुम्ही पण जेवायला. आता मी एडिटिंग वगैरे करते. आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.